मुंबईमधील टँकर संपावर चौथ्या दिवशी सुद्धा तोडगा निघाला नाहीये। संपावर तोडगा निघेपर्यंत आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू करण्यात आला। विहिरी, कूपनलिका आणि खासगी पाण्याचे टँकर्स अधिग्रहित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हे आदेश दिलेले आहेत। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हे आदेश दिलेले आहेत। मुंबईतल्या टँकर संपावर चौथ्या दिवशी सुद्धा तोडगा निघालेला नाहीये। संपामुळे आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आलेला आहे। संपावर तोडगा निघेपर्यंत हा कायदा लागू असणार आहे। सलग चौथ्या दिवशी सुद्धा या संपावर कुठलाही तोडगा न निघाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। चौथ्या दिवशी सुद्धा मुंबईतल्या टँकर संपावर तोडगा निघालेला नाहीये आणि हा तोडगा निघेपर्यंत या संदर्भामध्ये अधिकची माहिती जाणून घेऊयात। प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। धनंजय, काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? माधुरी, आपण जर पाहिलं तर टँकर जी संघटना आहे चालकांची, त्यांनी संप पुकारलेला आपल्याला 4 दिवसापूर्वी पाहायला मिळाला। या संपावर अजूनही तोडगा निघालेला नाहीये आणि तोडगा निघेपर्यंत पालिकेने एक निर्णय घेतलाय, तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। महापालिकेच्या आपत्कालीन निर्णय जो आहे तो असा आहे की टँकर, विहिरी आणि अधिग्रहण करणार आहेत ते या सगळ्या मुंबईतील टँकर चालकांचा संप हा कायम असल्याने मुंबईमध्ये पाणी टंचाईचा धोका निर्माण झालेला आहे। त्यामुळे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाच्या 2005च्या कायदा जो आहे तो लागू केलेला आहे आणि पालिकेने खासगी पाण्याचे टँकर्स, विहिरी जे आहेत त्यांचं अधिग्रहण केलेलं आहे। पाणी पुरवठा हा सुरळीत राहावा आणि तो ठेवण्यासाठी ही SOP जी आहे ती नियमावली, कार्यपद्धती जाहीर केलेली आहे आणि त्यासाठी विविध पथके सुद्धा तयार करण्यात आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये मुंबई पोलिसांचा सुद्धा सहकार्य जे आहे ते पालिका घेणारे। आपण जर पाहिलं तर काही SOP ज्या आहेत त्यामध्ये आपण जर पाहिलं तर नियमित पद्धतीने टँकरद्वारे जो पाणी पुरवठा आहे तो लक्षात घेत त्याचप्रमाणे तो सुरळीत होण्यासाठी हे अधिग्रहण करण्याचं करावयाचं लागतंय। त्यासाठी जे टँकर्स आहेत, टँकर चालक आहे आणि क्लीनर आहेत, त्या चालकांचे कार्यालय कर्मचारी आहेत त्यांची संख्या निश्चित केली जाईल। अशा विविध ज्या आहेत त्या SOP सुद्धा पालिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या आहे। त्यामुळे आता तोडगा निघेपर्यंत हे सगळं महानगरपालिकेच्या हातात असलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। माधुरी, नक्कीच धनंजय, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।